माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024-25च्या पुरवणी मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो। या ठिकाणी मागणी क्रमांक D4 बाब क्रमांक 49 दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सहकारी दूध संस्थांना 5 रुपये लिटर प्रमाणे आणि खाजगी दूध संस्थांना 7 रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याचं त्या ठिकाणी तरतूद केली। या ठिकाणी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दूध व्यवसायाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। त्यामुळे आदिवासी समाजासाठी लिटर पाठीमाग या ठिकाणी रेट अनुदानामध्ये वाढवून द्यावा ही विनंती करत असताना 100% अनुदानावर त्यांना गाई गोठा आणि इतर सुविधा जर पुरवल्या तर या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि अशी मागणी मी आपल्या मार्फत शासनाला या ठिकाणी करतो। दुसरा मुद्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 112 पान नंबर 75 या ठिकाणी महिलांसाठी 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी व्हावं अशी विनंती या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आपणाकडे करतो। त्याचबरोबर या ठिकाणी बाब क्रमांक 161 पान क्रमांक 115 सरपंच सदस्य यांना मानधन व भत्ते वाढवावेत आणि तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले पाहिजे। आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं जास्तीचं मानधन या ठिकाणी देण्याची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करतो। खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये सर्व प्रशासकीय कार्यालय एक ठिकाणी यावीत म्हणून त्या ठिकाणी मोठी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी मंजूर आहे। त्या प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक सन 2022-23 ला झालेलं आहे। कैलास त्यासाठी त्या ठिकाणी निधीची गरज आहे, आपण त्या ठिकाणी करावं। खनिकर्म विभागाच्या माध्यमातून उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 149 150 मार्फत खऱ्या अर्थानं खनिकर्मच्या माध्यमातून जो महसूल जमा होतोय तो खेड तालुक्यामधून फार मोठा महसूल जमा होतोय। त्याचा उपयोग खेड तालुक्यातीलच विकास कामांसाठी या ठिकाणी व्हावा। यापूर्वीच्या कालावधीमध्ये दादांनी तशा पद्धतीनं नियोजन केलं होतं, परंतु शासनामार्फत या ठिकाणी तशा पद्धतीचे आदेश व्हावेत अशी विनंती आपणाला या ठिकाणी करून मोठी MIDC या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आहे। त्यामध्ये कामगार वर्गाला स्थानिक कामगारांना न्याय मिळणं गरजेचं असून स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळावा। माथाडी असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मोठी दहशत उद्योग नगरीमध्ये आहे। आपण गृह खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी माळुंगे या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, आपण त्या ठिकाणी त्यांना आदेश द्यावेत। कैलाश पाटील एकच मुद्दा साहेब, मोठी उद्योग नगरी असल्यामुळं खऱ्या अर्थानं जसं मुंबईला 4थं विमानतळ प्रस्ताव मांडलाय तशा पद्धतीनं खेड आळंदीला जे पूर्वीचं विमानतळ मंजूर झालं होतं ते विमानतळ पुन्हा खेड तालुक्यामध्ये यावं आणि उद्योग नगरीला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून एक नवीन MIDC त्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये पाईट आणि आंबोली त्या परिसरामध्ये व्हावी अशी आपणाकडे विनंती शासनाच्या माध्यमातून आपण ती मान्य करावी। तुम्ही शासनाला आदेश करावेस अशी विनंती करतो। आपण मला थोडा वेळ का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय धन्यवाद। रामकृष्ण हरी। महाराष्ट्र विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून मी या विधान भवनामध्ये सदस्य या नात्यानं आज बोलत असताना आमच्या खेड तालुक्यामध्ये 2.5 ब्लॉकचा मोठा तालुका आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे। शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी सकाळीच सांगितलंय
भाषणाच्या माध्यमातून की विरोधी सदस्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय दिला जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा एक विकासाच्या दिशेने नेण्याचा त्यांचा संकल्प आहे। या भूमिकेतून मी माझ्या मतदारसंघासाठी आशा व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं विकासासाठी काय लागतं, रस्ते, वीज, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, आणि या विषयावर काम करत असताना, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना शिक्षणापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पाहिजे। खेड तालुका हा पूर्व आणि पश्चिम भागामध्ये विभागलेला आहे। प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या सोयी आहेत, परंतु उच्च शिक्षणासाठी खेड तालुक्यामध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज किंवा अन्य सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं या शासनाच्या माध्यमातून भविष्य काळात आम्हाला ते काम करायचं आहे। हे करत असताना तालुक्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मोठ्या गावांमध्ये एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारच्या लायब्ररी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून मोठ्या गावामध्ये अभ्यासिका निर्माण व्हाव्यात आणि त्यामध्ये चांगल्या अभ्यासक्रमाची या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध व्हावीत आणि शासनानं त्यासाठी उपाययोजना करावी अशी इच्छा शासनाकडून या ठिकाणी व्यक्त करतो। शिक्षणाबरोबरच या ठिकाणी अंतर्गत विकासासाठी रस्ते चांगले हवेत आणि ते रस्ते जर चांगले असतील तर तालुक्याचा विकास निश्चित चांगला होईल याची कल्पना मला आहे। त्यामुळं अंतर्गत ग्रामीण भागामध्ये रस्ते, स्वातंत्र्यानंतर आजही काही वाड्या वस्त्यांना, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, ठाकरवाड्यांना जाण्यासाठी रस्ते नाहीयेत। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल, 25-15च्या माध्यमातून असेल, आमदार निधीच्या माध्यमातून असेल, बजेटच्या माध्यमातून असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये शासनानं आम्हाला तो निधी उपलब्ध करून दिल्यास एक चांगल्या प्रकारे आराखडा तयार करून त्या ठिकाणी तालुक्यातील रस्ते चांगल्या पद्धतीचे होतील आणि त्या माध्यमातून दळणवळणाचं साधन निर्माण झाल्याच्या नंतर शेतकरी वर्गाचा जो शेतीमाल आहे, विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सोय असेल, कामगारांना कमी वेळेमध्ये जाण्याची सोय असेल, या सोयी नक्की त्या ठिकाणी निर्माण होतील आणि खेड तालुक्यामध्ये चाकण सारखी मोठी उद्योगनगरी या ठिकाणी आहे आणि त्या उद्योगनगरीमध्ये जात असताना पुणा नाशिक रस्ता असेल, चाकण शिक्रापूर तळेगाव रस्ता असेल, आंबेठाण रस्ता असेल, आळंदी भागातील रस्ते असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असते आणि ती ट्रॅफिक का होते तर शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य नियोजन आजपर्यंत झालं नाही। वाहनांची संख्या जरी जास्ती झाली तरी पोलीस प्रशासन असेल, पीडब्ल्यूडी असेल, स्थानिक नगर परिषदा असतील किंवा ग्रामपंचायती असतील, यांचं योग्य समन्वय आतापर्यंत झालेला नाही आणि तो समन्वय भविष्य काळात जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी शासनानं तशा पद्धतीनं एकत्रित मीटिंग घेऊन आदेश देणं गरजेचं आहे आणि ते आदेश देत असताना रस्ते रुंद करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिक्रमण काढलेली आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही। त्या उपाययोजना करण्यासाठी शासनानं मदत जर केली तर अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो। पेशंट लोकांना दवाखान्यापर्यंत जायचं म्हणलं तरी अडचणी निर्माण होतात, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचं म्हणलं तरी अडचणी होतात, कामगार वर्गाला अडचणी निर्माण होतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रस्ते त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून ते ट्रॅफिकचे प्रश्न सुटण्यासाठी मदत व्हावी। खऱ्या अर्थानं पश्चिम भागामध्ये मी रोजच्या काही प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी म्हटलंय की आरोग्यावर आदिवासी भाग पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये आहे। डेने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याचं उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं व्हावं की जेणेकरून आदिवासी भागातील लोकांना त्या ठिकाणी राजगुरुनगर सारख्या 60-70 किलोमीटरवर यावं लागणार नाही आणि त्या माध्यमातून काम करत असताना ठाकरवाड्या आणि दलित वस्त्या या अजूनही या ठिकाणी वंचित राहिलेल्या आहेत
आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून समाज मंदिरं असतील, अंतर्गत रस्ते असतील, लाईटची व्यवस्था असतील होणं गरजेचं आहे. कामगार वर्गाला, स्थानिक युवकांना MIDC मध्ये न्याय मिळण्याची गरज आहे. खेड, आळंदी आणि चाकण 3 नगर परिषद आहेत, त्यांचं नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्या नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळणं गरजेचं आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्व भागाला कलमुडी सन्माननीय सदस्य प्रवीणजी देणं गरजेचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, एकच मिनिट फक्त मला वेळ द्या. आणि या सगळ्या माध्यमातून PMRDच्या माध्यमातून काम होत असताना कोणत्याही स्वरूपाची माहिती त्या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधींना दिली जात नाही आणि जी कामं PMRDच्या माध्यमातून चालू आहेत खेड तालुक्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची चालू असून या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थानं भविष्यात रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि ज्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या आशाताई असतील यांना मानधन वाढून मिळत असताना मिळणं त्यांना गरजेचं आहे. पंचायत समितीची इमारत असेल, त्याचबरोबर प्रशासकीय इमारत असेल, याची कामं वेगाने होण्यासाठी निधी भविष्य काळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळावा. जलजीवन मिशनच्या माध्यमातून चाललेली कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची चालू असून त्यासाठी उपाययोजना होऊन सर्वसामान्यांना पाणी मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. अध्यक्ष महोदय.